तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरात पाणी टंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले आहे। प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने 19 जुलैपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे। मात्र अशा कठीण परिस्थितीत नगर परिषदेचे उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून नागरिकांसाठी मोफत पाणी पुरवठ्याची व्यवस्था करून दिली आहे। जळगाव जामोद शहरासह तब्बल 140 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या PCCP पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने 19 जुलैपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे जाहीर केले आहे। या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शहरातील नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। अनेक भागांमध्ये पिण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली। याच पार्श्वभूमीवर नगर परिषदेचे उपाध्यक्ष तथा माजी भाजपा शहराध्यक्ष कैलास पाटील यांनी नागरिकांच्या अडचणींची तात्काळ दखल घेत स्वखर्चातून शहरात मोफत पिण्याच्या व वापराच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली। टँकर आणि इतर माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या पाणी पुरवठ्यामुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांकडून कैलास पाटील यांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे। शांत, संयमी आणि सुस्वभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या कैलास पाटील यांनी यापूर्वीही नगर परिषदेच्या माध्यमातून विविध नागरी प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतलाय। संकटाच्या काळात नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपल्याची भावना शहरवासियांनी व्यक्त केली। दरम्यान ऐन गरजेच्या वेळी स्वखर्चातून पाणी पुरवठ्याची व्यवस्था करून दिल्याबद्दल नागरिक, महिला वर्ग आणि विविध सामाजिक स्तरातून कैलास पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत। संकटाच्या काळात जनतेच्या मदतीला धावून येणारा लोकप्रतिनिधी असावा तर कैलास भाऊंसारखा, अशा प्रतिक्रिया शहरातून उमटत आहेत। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, जळगाव।